कशा आहात सगळे? मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. 3 दिवस झालं गावी आलेले. काम होतं, गव्हावर पाणी सोडायचं होतं, गहू भिजवायचं आहे म्हणून आले होते गावी. आता मी खतं ब्लॉग बनवतच नाही, गावाला येईन तेव्हाच 1-2 ब्लॉग बनवते, त्याच्यानंतर बनवतच नाही. आता आहे 5-6 दिवसाचं काम आहे. आता ते काम आवरून घेते सगळं, म्हणजे 5-6 दिवसात परत रिटर्न जायचं आहे माघारी मला. तर काय म्हणायचं होतं, हा सगळे म्हणतात की तुम्ही असं कधी येता कधी जाता. तर ताई तुम्ही इथं गावाला का राहत नाही? गावाला राहायला काय प्रॉब्लेम नाही, गावाला जोडधंदा पाहिजे ना काहीतरी. आत्ता स्टार्टिंगला यायचं आणि शेतीवर थोडी जमतं आहे सगळं, काहीतरी बाहेरचा हातभार पाहिजे ना, असं आहे ना. गावाला येणार पण थोडंसं सेटल झाल्याच्या नंतर, थोडं सगळ्या लेवलला लागल्याच्या नंतर गावाला येणार. लगेच नाही गावाला येणार. गावाला सगळेच येऊन बसून काय करायचं, कामधंदा सोडून काय करायचं, असं येऊन जाऊन बरं पडतं. ते ठीक आहे, कधी येणं कधी जाणं बात अलग येते. पण सारखं म्हणजे इथंच गावालाच राहायचं म्हणलं तर नाही जमत ना. बघू 1-2-4 वर्षाच्या नंतर जसं असेल तसं, जमलं तर जमलं. पण आता हे किती धावपळ होते, यायचं जायचं. महिन्याला यायला लागतंय, महिन्याला गावाला यायला लागतंय कामाच्या सुट्ट्या करून. पण येणं पण गरजेचंच आहे ना. बघा आता काल आले, आवरून घेतलं सगळं. ही जाळी आणून ठेवली, बाहेर पडवीचं काम करायचं. ऊनच पडताना दारात काय बाहेर काहीच नाही, झाड नाही आहे दारात. म्हणून म्हणलं 4-5 पत्रे टाकावत, 5-7 पत्रे. जाळी ठेवली आणून, जाळी बिळी कंपाऊंड करून जायचं पटकन. आता एवढं काम झालं, पटापट झालं पाहिजे. मोटर चालू करायची, 1 वाजता लाईट येते. 1 वाजता लाईट आली की मोटर चालू केली की ते त्यांचं काम करतात. बाहेर पत्रे बित्रे टाकले तर ते बाहेर ऊन पडते ना, म्हणून ते दाखवायला जमाना. बाहेरचं ऊन ते चमकतंय ते ऊन, लय ऊन आहे इकडं, तिकडं नाही आहे ऊन एवढं. म्हणून आज काय केलं, सगळं पूर्ण घरातलं काम करून घेतलं. ते महिन्याने यायचं म्हणल्याच्या नंतर सगळं घर घाण होतं ना, जाळ्या बिळ्या होत्या तर सगळं घेते आवरून. आज जिथले तिथं करते सगळं, पसारा बिसारा ठेवते, म्हणजे मला मोटर चालू करायला मोटरचं टेन्शन नाही. लाईट नाही राहत, लाईटीचंच टेन्शन नाही. कधी येतील, कधी सारखी येतील, सारखी जाते लाईट. आता काय 2 पाणी, म्हणजे एवढं 1 पाणी द्यायचं गव्हाला आणि त्याच्यानंतरचं 1 पाणी, मग टेन्शन नाही, मग काढायलाच येईल. एवढी दगदग. काल आले, काल म्हणलं व्हिडिओ बनवेन, तर काल बनवायला वेळ नाही भेटला व्हिडिओ. मला आता वेळ आहे, 1 वाजता लाईट येणार आहे. 1च्या आतमध्ये चल म्हणलं एखादा व्हिडिओ बनवून घेते. तो पोस्ट व्हायला अर्धा 1 तास लागतोय. व्हिडिओ बनवायला काय नाही, व्हिडिओ बनवायला वेळ आहे. 1 वाजेपर्यंत 1ला मोटर चालू करायला लागते ना. पण विषय काय होतो, व्हिडिओ पोस्टच होत नाही लवकर. लय घाण झालं तर किचनवरच्या जाळ्या बिळ्या सगळं काढून घेतलं, सगळं आवरून घेतलं का. आता ह्यांना म्हणलं मी व्हिडिओ बनवते म्हणलं 2-3, आणि मग तोपर्यंत आता किती वाजलं तर बघू 1 वाजेपर्यंत लाईट येईल, म्हणजे माझं काम करायला रिकामी. लाईटीचा मोठा प्रॉब्लेम. सकाळची लाईट असते ना, फटाफट भरणं झालं असतं, फटाफट विझवून झालं असतं. माझ्या पण सुट्ट्या झाल्या नसत्या एवढ्या. सुट्ट्या 3 दिवस, 2 दिवस माझ्या फुकट गेले वेस्ट. 2 दिवस वेस्ट गेले, नाही तर 2 दिवसामध्ये अर्ध झालं असतं. लाईट नाही तर काय करणार, 1 दिवस आड सोडून लाईट आहे, नाही तर फुकट 2 दिवस गेले. पाणी देणं लय गरजेचं आहे, बाकीचं कामाचं काय नाही. पाणी द्यायचं फक्त, बाकीच्या कामाचं काय नाही वाटत. घरातल्या कामाचं काय काम असतं घरामध्ये, तिथल्यासारखं तर काम नसतं इथं एवढं. परत जायचं आहे, पोरं फोन करते तर सारखा, निघायचं आहे परत. पण सगळे म्हणायचे तुम्हाला येऊन जाऊन शेती करायला जमान का, कसं करणार येऊन जाऊन. केलं तर सगळं होतं आहे, येऊन जाऊनच करायला लागेल, विलाजच नाही. कारण की तिथलं सगळं सोडून इकडे येऊ शकत नाही. सगळं घरबिर सगळं करून इकडे नाही येऊ शकत. इथं येऊन जाऊनच करावं लागेल 4-5 वर्ष, 2-4 वर्ष अजून. मग ते पुढचा निर्णय पुढं बघूत, मग काय करायचं काय नाही ते. पण सध्याचं येणं जाणं केल्याशिवाय मार्ग नाही. नंतरचा विषय नंतर बघूत, कारण की शेती करायला जोडधंदा पण पाहिजे, असं काय नाही. असं आहे, सोपं नाही ना ते. पण सगळ्या गोष्टी विचार करून करायला लागतात. विचार करून केल्याशिवाय कसं काय. तसं
मला आवडतं तसं राहायला इथं, पण पोरांना जरा असं भारी पडतं, त्यांचे कामं वगैरे तिकडे त्यांना नाही आवडत इथं.